महाराष्ट्रामधील गाजलेलं प्रकरण मुल्ला कटर प्रकरणातील महिला फिर्यादीने काल बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये मुल्ला कटरच्या बाजूने खोटी साक्ष द्यावी म्हणून प्रकाश चित्ते यांच्या सांगण्यावरून मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी याने रेल्वे उड्डाणपूल पुलावरून फिर्यादीला धमकून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच फिर्यादीस तुला खोटे साक्ष देण्याचे, आता तुला 50,000 रुपये देतो तर ते घेऊन टाक, तुमच्यासारख्या खालच्या जातीच्या कुणी तुकडा फेकून देत नाही, तुमची लायकी नाही म्हणून काय आहे ते पैसे घेऊन टाक, असे फिर्यादीला दमदाटी केली व जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून काल रात्री श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे दोन्ही आरोपींवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे। मुल्ला कटर प्रकरण हे ऑल महाराष्ट्र गाजलेले प्रकरण होते। या प्रकरणांमध्ये विधान भवन मध्ये सुद्धा दखल घेतली गेली होती, त्यामध्ये काही पोलीस सुद्धा निलंबित झाले होते। या प्रकरणाकडे सर्व महाराष्ट्रांचे लक्ष होते। मुल्ला प्रकरण हे केस सध्या बोर्डावर असताना या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे। सर्व जनतेचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।